आई, या घराचा सातबारा आता उदयच्या नावावर कर, कारण सध्या तोच तुझी काळजी घेत आहे. माझ्या मुलीचं हे वाक्य कानावर पडताच माझं रक्त सळसळून उठलं. मी स्वयंपाकघरात उभी राहून चपात्या लाटत होते. क्षणातच माझा हात थांबला. हातातलं लाटणं मी इतकं घट्ट पकडलं की बोटांच्या नसांवरची हिरवट रेषा सरळ ठळक दिसू लागली. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि डोळ्यांच्या कडा ओलावल्या, तरी त्या अश्रूंना बाहेर पडू दिलं नाही मी. सगळ्या आतल्या आत ढकलवून दिलं. तो रविवारचा दिवस होता. सकाळची वेळ. सगळं कुटुंब नाश्त्यासाठी डायनिंग टेबलाभोवती जमलं होतं आणि माझा जावई उदय नाईक आपल्या आई विजयाताईंसोबत माझ्याच घरात, माझ्याच स्वयंपाकघरात बसून माझ्या संपत्तीवर योजना आखत होता. माझं नाव विद्या पवार. वय 55. पुण्यात हिंजवडी रोडवर श्रीराम कॉलनी सेक्टर 9 मध्ये मी राहते. 30 वर्ष मी सरकारी महिला महाविद्यालयात मराठी साहित्य शिकवलं. 3 वर्षापूर्वी निवृत्त झाले. लोक मला पाहून म्हणतात, ही एक बेसहारा विधवा आहे, जिला आता आपल्या मुलीच्या सासरच्या लोकांवरच अवलंबून राहावं लागतं. पण त्यांना कुठे ठाऊक होतं, माझ्या नवऱ्याने शंकररावांनी माझ्यासाठी काय काय व्यवस्था करून ठेवल्या होत्या. त्यांना हे माहीत नव्हतं की 30 वर्ष प्रत्येक सोमवारी ते ज्या बँकेच्या शाखेत जात असत, तिथे नेमकं काय जपून ठेवलेलं होतं. पण ही गोष्ट सांगण्याआधी मी तुम्हाला सांगणार आहे, येणाऱ्या 6 महिन्यात माझ्या जावयाने आणि त्याच्या आईने काय काय पाहिलं, कसं त्याचं संपूर्ण कट कारस्थान उघडकीस आलं, कसं त्यांनी मला एक भोळी अशक्त म्हातारी समजलं होतं, तेच लोक माझ्यासमोर गुडघे टेकायला विवश झाले होते. आणि कसं माझ्या नवऱ्याने आपल्या मृत्यूपूर्वीच माझ्या चारही बाजूनी अशी भक्कम भिंत उभी केली होती, जी कुणीही पाडू शकणार नव्हतं. जर तुमच्याही आयुष्यात कधी आपल्या माणसांनी फसवलं असेल, जर तुम्हालाही असं वाटत असेल की तुमच्या कष्टाच्या पैशांवर दुसऱ्यांची नजर आहे, तर हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या गावाचं नाव नक्की लिहा. मला जाणून घ्यायचं आहे, कोणकोणत्या भागातून हा आवाज ऐकला जातो, ही कथा ऐकली जाते. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग मी ही गोष्ट सुरुवातीपासून सांगते. शंकरराव आणि माझं लग्न 28 वर्षांपूर्वी झालं. तेव्हा मी 25 वर्षांची होते आणि सरकारी शाळेत शिकवत होते. शंकरराव पोस्ट ऑफिसमध्ये क्लार्क म्हणून काम करत होते. आमचं लग्न अतिशय साध्या पद्धतीने झालं होतं. ना भव्य आयोजन, ना दिखावा, फक्त 2 कुटुंबातील मोजकी जवळची माणसं. लग्नानंतर काही दिवसातच शंकरराव मला पुण्याला घेऊन आले. रामनगरच्या कॉलनीतील एका छोट्याशा भाड्याच्या घरात आम्ही राहायला लागलो. 2 खोल्या, लहानसं स्वयंपाकघर आणि एक छोटीशी बाल्कनी. त्या बाल्कनीत बसून आम्ही दोघं संध्याकाळचा चहा पित असत आणि दिवसभरात घडलेल्या छोट्या मोठ्या गोष्टींवर मन मोकळेपणाने गप्पा मारत असत. शंकरराव अतिशय साध्या सरळ स्वभावाचे होते. ते फारसं बोलत नसत, पण जे काही करत ते विचारपूर्वक करत होते. त्यांची एक सवय मात्र मी कधीही विसरू शकले नाही. प्रत्येक सोमवारी ते पहाटे उठत, आंघोळ करून नीट तयार होत, देवाला नमस्कार करत आणि बँकेत जात. मी कधी विचारलं तर ते फक्त एवढंच सांगायचे, म्हणायचे, थोडं काम आहे बँकेत. मी त्यांना कधीच जास्त प्रश्न विचारले नाहीत, कारण मला त्यांच्यावर विश्वास होता आणि त्यांनी कधीच तो विश्वास मोडला नाही. लग्नाला 3 वर्ष पूर्ण झाल्यावर आमच्या मुलीचा प्राजक्ताचा जन्म झाला. तो दिवस आमच्या आयुष्यातील सगळ्यात आनंदाचा दिवस होता. आजही आठवतो, हॉस्पिटलमध्ये जेव्हा मी तिला पहिल्यांदा कुशीत घेतलं, तेव्हा शंकररावांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. ते म्हणत होते, विद्या, आपण आपल्या मुलीला खूप शिकवायचं आहे. मला कितीही कष्ट करावे लागले तरी चालतील, मी कष्ट करायला तयार आहे, पण माझ्या मुलीला उत्तम शिक्षण मिळायलाच हवं. आणि खरंच शंकररावांनी आपलं ते वचन शब्दशः पूर्ण केलं. प्राजक्ता शाळेत जाऊ लागल्यावर आम्ही दोघांनी तिच्या अभ्यासाकडे विशेष लक्ष दिलं. मी स्वतः तिला शिकवत होते, तर शंकरराव संध्याकाळी तिच्याबरोबर बसून गणिताचे प्रश्न सोडवत असत. त्यांना गणित विषयाची विशेष आवड होती. हळूहळू प्राजक्ताचं अभ्यासात मन रमू लागलं आणि ती शाळेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊ लागली. प्राजक्ता 10वीत असताना आम्ही एक महत्त्वाचा निर्णय घेतला. आता स्वतःचं घर घ्यायचंय. भाड्याच्या घरात राहून जवळजवळ 16 वर्ष झाली होती. शंकररावांनी आपल्या फंडातून थोडे पैसे काढले. मीही माझ्या साठवलेल्या पैशांमधून काही रक्कम जोडली आणि अखेर पुण्यात रामनगर सेक्टर 9 मध्ये आम्ही एक 3 खोल्यांचं घर खरेदी केलं. घर फार मोठं नव्हतं, पण आमच्यासाठी अगदी पुरेसे होतं. 3 खोल्या, एक स्वयंपाकघर, एक लहानसं ड्रॉइंग रूम आणि समोर एक छोटीशी बाग.
त्या बागेत शंकररावांनी गुलाब आणि चाफ्याची झाडं लावली होती. प्राजक्ताचं शिक्षण सुरूच होतं. 12वीत तिला 97% गुण मिळाले. त्यानंतर तिने कॉम्प्युटर सायन्समध्ये प्रवेश घेतला. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तिचं ॲडमिशन घेण्यात आलं. कॉलेजची फी जास्त होती, पण शंकरराव ठामपणे म्हणाले होते, मुलीच्या शिक्षणावर खर्च केलेला पैसा कधीच वाया जात नाही. मीही ट्युशन क्लासेस घ्यायला सुरुवात केली. शाळेतून घरी आल्यानंतर संध्याकाळी मुलांना शिकवत असे. त्या पैशांतूनच आम्ही प्राजक्ताचं संपूर्ण शिक्षण पूर्ण केलं. त्या तंगीच्या काळात सुद्धा शंकरराव प्रत्येक सोमवारी बँकेत जायचे. मुसळधार पाऊस असो, कडाक्याचं ऊन असो किंवा एखादा सण, सोमवारी बँकेत जाणं त्यांनी कधीच चुकवलं नाही. मी कधी त्यांना विचारायचे की सोमवारी तुम्ही बँकेत का जाता? काय एवढं महत्त्वाचं काम असतं ते? तेव्हा ते हसत म्हणायचे, विद्या, हे सगळं तुझ्याचसाठी आहे गं, तुझ्याचसाठी. प्राजक्ताचं शिक्षण पूर्ण झालं आणि तिला एक नामांकित IT कंपनीत नोकरी मिळाली. आम्हाला अपार अभिमान वाटत होता. आमची मुलगी आता स्वतःच्या पायावर उभी राहिली होती. त्या दिवशी शंकरराव फारच आनंदी होते. त्यांनी प्राजक्ताला मिठीत घेतलं आणि म्हणाले, प्राजक्ता बाळा, आता तू स्वतंत्र आहेस. तुझं आयुष्य तुझ्या इच्छेनुसार जग, तुझ्या आवडीनुसार जग. दिवस पुढे सरकत गेले. 2 वर्षानंतर प्राजक्ताने आम्हाला सांगितलं की तिला एक मुलगा आवडतो, उदय नाईक. तो रिअल इस्टेटच्या व्यवसायात होता. आम्ही दोघंही थोडे अस्वस्थ झालो. पण प्राजक्ता म्हणाले, मी उदयवर खूप प्रेम करते बाबा, आणि त्याच्यासोबत मी आनंदी आहे. मला त्याच्याबरोबर लग्न करायचं आहे. मुलीच्या आनंदासाठी आम्ही लग्नाला होकार दिला. उदय आणि त्याची आई विजयाताई पहिल्यांदाच आमच्या घरी आले. तेव्हाच मला काहीतरी विचित्र वाटलं. उदय गोड बोलत होता, पण त्याच्या नजरेत काहीतरी वेगळंच दिसत होतं. तो आमचं घर अगदी बारकाईने निरखत होता. विजयताई प्रत्येक गोष्टीकडे अशा नजरेने पाहत होत्या जणू काही हिशोबच लावत आहेत. त्यांनी थेट विचारलं, या घराची किंमत किती आहे? केव्हा खरेदी केले हे घर? आणि घर कोणाच्या नावावर आहे? हे अशा प्रकारचे प्रश्न ऐकून मला अस्वस्थ वाटलं. पण शंकरराव शांतपणे सगळ्यांची उत्तरं देत होते. हे घर आम्हा दोघांच्या नावावर आहे, ते ठामपणे म्हणाले. प्राजक्ता आणि उदयचं लग्न अतिशय साध्या पद्धतीने झालं. प्राजक्ताचं कोर्ट मॅरेज करण्याची इच्छा होती आणि तसंच त्यांनी केलं. लग्नानंतर दोघंही भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहायला लागले. आमच्या घरापासून थोड्याच अंतरावर सुरुवातीचे काही महिने सगळं सुरळीत चालू होतं. प्राजक्ता आनंदी दिसत होती, पण अचानक सगळंच बदलून गेलं आणि तो बदल फारच भयावह होता. तो बुधवारचा दिवस होता. जानेवारी महिना, कडाक्याची थंडी पडली होती. शंकरराव दूध आणण्यासाठी आपल्या स्कूटरवरून बाहेर गेले होते. घड्याळात रात्रीचे 8 वाजले होते. मी स्वयंपाकघरात भांडी घासत होते. तेवढ्यात कुणीतरी दरवाजा जोरजोराने वाजवू लागलं. मी साडीच्या पदराला हात पुसत दरवाजा उघडला. समोर शेजारचे पाटील काका उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. श्वास घाईघाईने चालू होता. थरथरत्या आवाजात ते म्हणाले, विद्याताई, विद्या बाळा, पटकन हॉस्पिटलमध्ये चल, शंकरचा अपघात झाला आहे. त्या क्षणी ते ऐकल्यानंतर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी अवाक होऊन त्यांच्याकडे पाहत राहिले. शब्द फुटेना माझ्या तोंडातून. क्षणाचाही विलंब न करता मी पर्स उचलली, घराला कुलूप लावलं आणि धावत जाऊन पाटील काकांच्या गाडीत जाऊन बसली. संपूर्ण रस्ताभर माझं काळीज मोठमोठ्याने धडधडत होतं. काय झालं असेल? मनात एकच विचार, शंकररावांना काही झालं तर नसेल ना? ते ठीक असतील ना? कदाचित थोडेसे जखमी झाले असतील. पण हॉस्पिटलमध्ये पोहोचताच डॉक्टरांनी जे काही सांगितलं ते ऐकून माझं अख्खं जगच कोसळून पडलं. डॉक्टर म्हणाले, आम्हाला माफ करा, आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही. वेगाने येणाऱ्या एका ट्रकने त्यांच्या स्कूटरला जोराची धडक दिली. त्यांचा जागेवरच मृत्यू झाला होता. त्यानंतर काय झालं याची मला काहीच आठवण नाही. माझ्या लक्षात एवढंच आहे की मी शंकररावांच्या मृतदेहाजवळ बसून रडत होती. तोंडातून आवाजही निघत नव्हता. प्राजक्ता आली होती, तीही रडत होती. उदय आणि त्याची आई विजयताईंसोबत आले होते. पुढचे 2 दिवस मी अक्षरशः भानावरच नव्हते. अंत्यसंस्कार झाले, पाहुणे आले गेले. सगळेच मला धीर देत होते, पण माझ्या मनाला ठाऊक होतं, आता काहीच पूर्वीसारखं राहणार नाही. आयुष्य सगळं बदलून जाणार. शंकरराव गेल्यानंतर मला वाटू लागलं की मी पूर्णपणे एकटी झाले आहे. 30 वर्षांची सोबत एका क्षणात संपली होती. मला कधीच वाटलं नव्हतं की शंकरराव माझ्या आधी निघून जातील. आम्ही दोघांनी मिळून कितीतरी स्वप्न पाहिली होती, स्वप्न रंगवली होती.
रिटायरमेंटनंतर तीर्थयात्रेला जायचं होतं, पर्वत चढायचे होते, पण सगळंच अर्धवट राहिलं. सुरुवातीचे काही महिने फारच कठीण गेले. मी खरी एकटीच राहत होते. प्राजक्ता कधी कधी भेटायला यायची, पण उदय तिला जास्त वेळ थांबू देत नव्हता. विजयाताईसुद्धा कधीमधी यायच्या आणि म्हणायच्या, विद्याताई, तुम्ही एकट्या किती दिवस राहणार? प्राजक्ता जवळ राहायला या. पण मला माझ्याच घरात राहायचं होतं. मुलीच्या घरी नव्हतं जायचं. हे घर शंकररावांच्या आणि माझ्या घामाचं कष्टाचं घर होतं. शंकरराव गेल्यानंतर साधारण महिन्याभराने पोस्ट ऑफिसमधून मला फोन आला. ते म्हणाले, शंकररावांचे फंड आणि विम्याचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत. जवळपास ते 15 लाख रुपये होते. मी ते पैसे माझ्या बँक खात्यात जमा केले आणि ठरवलं, या पैशांची एफडी करायची. तो शंकररावांचा पैसा होता. तो सुरक्षित ठेवणं माझं कर्तव्य होतं. पण त्यानंतर असं काही घडलं ज्यामुळे माझे डोळे खऱ्या अर्थाने उघडले. उदय आणि विजयाताईंची खरी नियत मला कळून चुकली होती. शंकररावांच्या मृत्यूनंतर साधारण 2 महिन्यांनी एका रविवारी सकाळी उदय, विजयाताई आणि प्राजक्ता आमच्या घरी आले. मी स्वयंपाकघरात नाश्ता करत होते. कांदा पोहे प्राजक्ताला फार आवडायचे. मनात विचार आला, माझी मुलगी आली आहे, तिच्यासाठी काहीतरी छान नाश्ता बनवावा. आम्ही सगळे ड्रॉइंग रूममध्ये बसलो होतो. मी चहा आणि पोह्यांच्या प्लेट्स दिल्या. उदयने फार प्रेमाने पोहे खाल्ले आणि मग म्हणाला, आई, मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. मी म्हणाले, हो बाळा, बोल ना. तो म्हणाला, आई, तुम्ही एकटे आहात. एवढ्या मोठ्या घरात एकटं राहणं तुमच्यासाठी अवघड आहे. तुम्ही आमच्यासोबत राहायला चला ना तिकडे. आम्ही तुमची काळजी घेऊ. मला खरंच वाटलं की त्याला माझी काळजी आहे, म्हणून तो त्यांच्याबरोबर घेऊन जायला तयार आहे. पण मी म्हणाले, मी बेटा, ही तर खूप चांगली गोष्ट आहे, पण मला माझ्याच घरात जास्त आराम वाटतो. या घरात माझ्या सगळ्या आठवणी आहेत. तेवढ्याच विजयाताई म्हणाल्या, ताई, हे बरोबर नाही. एकट्या वृद्ध बाईने एवढ्या मोठ्या घरात राहणं धोक्याचं आहे. उद्या काही कमी जास्त झालं तर? मी हसत म्हणाले, काही होणार नाही, मी अगदी ठणठणीत आहे. तेव्हाच उदय म्हणाला, आई, अजून एक गोष्ट आहे. हे घर फार मोठं आहे. तुम्ही आमच्याबरोबर राहायला आलात तर हे घर भाड्याने देता येईल. या घराचं चांगलं भाडं मिळेल तुम्हाला. तुमच्यासाठीच फायद्याचं ठरेल. माझं डोकंच सुन्न झालं. भाड्याने? माझं घर भाड्याने? मी ठामपणे म्हणाले, नाही उदय बाळा, मला माझं घर भाड्याने नाही द्यायचं आहे. उदयचा आवाज थोडा कडक झाला. तो म्हणाला, आई, तुमच्या लक्षात येत नाही का? तुम्ही आता वृद्ध झाला आहात. एवढ्या मोठ्या घराची जबाबदारी तुमच्यासाठी कठीण आहे. तुम्हाला कोणाची तरी मदत घ्यावी लागेल, कोणाचा तरी आसरा घ्यावा लागेल. आणि तसंही हे घर आता प्राजक्ताचंही आहे. तुमच्या आणि बाबांच्या मृत्यूनंतर हे घर तिलाच तर मिळणार आहे. हे शब्द ऐकताच माझ्या अंगातलं रक्त सळसळून उठलं. मी ठाम आवाजात म्हणाले, उदय बाळा, हे घर माझ्या आणि शंकररावांच्या कष्टाचं आहे. आम्ही ते खूप मेहनतीने बनवलं होतं, उभं केलं आहे. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत हे घर माझंच राहणार आहे. आणि हो, प्राजक्ता माझी मुलगी आहे. जे काही माझं आहे ते सगळं तिचंच आहे, पण अजून मी जिवंत आहे. तेवढ्यात विजयाताई म्हणाल्या, अहो ताई, आम्ही तर फक्त तुमच्या भल्याचाच विचार करत होतो. आजकालच्या काळात कुणावरही सहज विश्वास ठेवता येत नाही. तुमच्याकडे जो काही पैसा आहे, जी काही संपत्ती आहे, ती सगळी सुरक्षित ठेवणं फार गरजेचं आहे. त्यांच्या बोलण्यातील काळजी मला वरवरचीच वाटली. माझ्या सगळं लक्षात आलं. या दोघांची नियत सरळ नाही. मी शांत आवाजात म्हणाले, माझ्याकडे जे काही आहे ते पूर्णपणे सुरक्षित आहे. काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही दोघंही काळजी करू नका. संपूर्ण वेळ प्राजक्ता शांत बसून ऐकत होती. तिने एकही शब्द तोंडातून काढला नाही, फक्त मान खाली घालून बसली होती. ती लोक निघून गेले, पण माझ्या मनात एक अस्वस्थतेची ठिणगी पेटली. काहीतरी गडबड आहे. अशी तीव्र जाणीव झाली आणि माझा अंदाज बरोबर ठरला. पुढील काही आठवड्यात जे काही घडलं, ज्यामुळे माझे पूर्ण डोळे उघडले. 4 आठवड्यानंतर एका शुक्रवारच्या संध्याकाळी मी अंगणात झाडांना पाणी घालत होते. तेवढ्यात गेटवर जवळ एक माणूस येऊन उभा राहिला. सूट बूट घातलेला. तो म्हणाला, नमस्कार मॅडम, मी सुरेश, प्रॉपर्टी कन्सल्टंट आहे. उदय सरांनी मला पाठवलं आहे. मी विचारलं, कशासाठी? तो म्हणाला, उदय सरांनी सांगितलं आहे की तुम्हाला तुमचं घर विकायचं आहे. मी प्रॉपर्टीची व्हॅल्यू करायला आलो आहे. हे ऐकताच माझं डोकंच फिरलं. माझं घर विकायचं आहे? मी कधी म्हणाले त्यांना? मी ठामपणे म्हणाले, हो. अहो, हा कुठला तरी गैरसमज झाला आहे. मला माझं घर विकायचं नाही. तो माणूस माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागला. तो म्हणाला, पण मॅडम, उदय सर म्हणाले होते. मी मध्येच थांबवत म्हणाले, तुमच्या उदय सरांनी तुम्हाला काय सांगितले मला माहीत नाही.
पण मला माझं घर विकायचं नाही हे मात्र खरं. तो निघून गेला. मी घरात आले आणि सरळ प्राजक्ताला फोन केला. मी विचारलं, हे काय चाललंय प्राजक्ता? उदयने प्रॉपर्टी एजंटला का पाठवलं होतं? प्राजक्ताने अडखळत उत्तर दिलं, आई, उदयला फक्त तुझी मदत करायची होती अगं. त्यांना वाटलं कदाचित तुला एखादं छोटं घर घ्यायचं असेल. मी ठामपणे म्हणाली, प्राजक्ता, मी लहान मुलगी नाही. जेव्हा मला माझं घर विकायचं असेल तेव्हा मी स्वतः तो निर्णय घेईन, तुम्ही नाही. कुणालाही मध्ये पडायची गरज नाही. प्राजक्ता गप्प झाली. रात्री मला झोप लागली नाही. मी खोलीत बसून शंकररावांचा फोटो पाहत होते. कपाटात त्यांच्या जुन्या वस्तू जशाच्या तशा ठेवलेल्या होत्या. मी कपाट उघडलं. त्यांची कपडे, त्यांची पुस्तकं, त्यांची कागदपत्र सगळं तसंच होतं, जसं त्यांनी स्वतः नीट जपून ठेवलेली होती. मी जुना फोटो अल्बम काढला. लग्नाचे फोटो, प्राजक्ताच्या बालपणाचे क्षण, आमच्या घराचा पहिला फोटो. प्रत्येक फोटो शंकरराव हसत होते आणि प्रत्येक फोटोत मला एकच गोष्ट जाणवली. त्यांच्या डोळ्यात माझ्यासाठी अपार प्रेम होतं. मला आठवलं, शंकरराव नेहमी म्हणायचे, विद्या, मी तुला कधीच एकटी सोडणार नाही. मी असो वा नसो, तू नेहमी सुरक्षित राहशील. आणि त्या रात्री माझ्या मनात एक प्रश्न उभा राहिला. शंकरराव दर सोमवारी बँकेत का जात होते? 30 वर्ष, इतक्या वर्षात दर आठवड्याला असं कोणतं महत्त्वाचं काम असायचं? तेव्हाच मी ठरवलं, मी त्या बँकेत जाणार. शंकरराव तिथे का जात होते हे मला समजून घ्यायचं आहे. मला उत्तर हवं होतं. पण त्याआधीच असं काहीतरी घडलं ज्यामुळे माझी चिंता अजूनच वाढली. दुसऱ्या दिवशी सकाळी पोस्टमन घरी आला. त्याने मला एक लिफाफा दिला. मी तो उघडला आणि पाहिलं तर ती कोर्टाची नोटीस होती. मी वाचायला सुरुवात केली. नोटीसमध्ये असं लिहिलं होतं की कीर रामनगर सेक्टर क्रमांक 9 येथील घराच्या रजिस्टरमध्ये काहीतरी गडबड आहे. कोणीतरी अर्ज दाखल केला होता. घराच्या नोंदणीत नाव बदलणं आवश्यक आहे असा दावा करण्यात आला होता. माझे दोन्ही हात थरथरू लागले. कोणी केस केली आहे? मी खाली पाहिलं. नाव लिहिलेलं होतं, उदय नाईक, माझा जावई, माझ्या मुलीचा नवरा. त्याने माझ्या विरुद्ध कोर्टात केस दाखल केली होती. पण का? क्षणभर मला इतका राग आला की मी फोन उचलून प्राजक्ताला लगेच कॉल करावा असं वाटलं. पण मी स्वतःला थांबवलं. मनाशी ठरवलं, नको, आधी सगळं नीट समजून घ्यायचं. शंकररावांनी माझ्यासाठी नेमकी कोणती व्यवस्था करून ठेवली आहे हे आधी जाणून घ्यायचं आहे. दुसऱ्या दिवशी गुरुवार होता. मी तयार झाले, साडी नेसली, केस नीट बांधले, हातात बॅग घेतली आणि त्या बँकेच्या दिशेने निघाले, ज्या बँकेत शंकरराव गेली तब्बल 30 वर्ष दर आठवड्याला न चुकता जात होते. बँक रामनगरच्या मुख्य रस्त्यावर होती. इमारत जुनी होती, थोडीशी धुळीने भरलेली होती, पण नीटनेटकी आणि स्वच्छ होती. बँकेच्या आत गेले. काउंटर एक व्यक्ती बसलेली होती. मी म्हणाले, मला मॅनेजर साहेबांना भेटायचं आहे. त्यांनी नाव विचारलं. मी शांतपणे म्हणाले, विद्या पवार. तो व्यक्ती लगेच उठून उभा राहिला आणि थेट मॅनेजरच्या केबिनकडे गेला. काही क्षणांनी परत येत म्हणाला, मॅनेजर साहेबांनी तुम्हाला आत बोलवलं आहे. मी केबिनमध्ये गेली. मॅनेजर अंदाजे 60 वर्षांचे वयाचे होते. केस पूर्णपणे पांढरे झालेले, डोळ्यांवर चष्मा, अंगावर नीट सूट. मला पाहताच ते हसले आणि हसले, जणू मला आधीपासूनच ओळखत होते. ते मला म्हणाले, नमस्कार विद्याजी, मी श्रीकांत पाटील. मी तुमचीच वाट पाहत होतो. माझी वाट पाहत होता? मी चकित झाले. मी विचारलं, तुम्ही माझी वाट का पाहत होतात? ते गंभीर होत म्हणाले, शंकररावांनी मला आधीच सांगितलं होतं. ते म्हणाले होते, जर मला काही झालं तर विद्या नक्की इथे येईल. कदाचित काही महिन्यांनी, कदाचित काही वर्षांनंतर, पण ती येईल नक्की. माझ्या डोळ्यात पाणी तरळलं. शंकररावांना माहीत होतं, त्यांना सगळं काही माहीत होतं की मी इथे येणार आहे. श्रीकांत साहेब म्हणाले, बसा, मी तुम्हाला सगळं काही सांगतो. शंकररावांनी तुमच्यासाठी काय व्यवस्था करून ठेवली आहे. मी खुर्चीवर बसली. माझं काळीज जोरजोरात धडधडत होतं. श्रीकांत साहेबांनी टेबलाच्या ड्रॉवरमधून काही फाईल्स काढल्या. ते म्हणाले, विद्याजी, शंकरराव गेली 30 वर्ष दर आठवड्याला या बँकेत येत होते. न चुकता आपल्या प्रत्येक पगारातून एक ठराविक रक्कम ते इथे जमा करत होते. हळूहळू सातत्याने त्यांनी पाहिलं, फाईल उघडली, त्यात एफडीचे कागद होते. ते म्हणाले, हे पहा, तुमच्या नावावर 5 एफडी केलेल्या आहेत. प्रत्येक एफडीमध्ये 5 ते 10 लाख रुपये आहेत. एकूण रक्कम आहे 70 लाख रुपये. माझ्या तोंडातून शब्दच फुटेना. 70 लाख रुपये? मला काहीच माहीत नव्हतं.
श्रीकांत साहेबांनी दुसरी फाईल उघडली. ते पुढे म्हणाले, ही इन्व्हेस्टमेंट अकाउंट, म्युच्युअल फंड, शेअर्स गेली 30 वर्ष ते छोट्या छोट्या रकमा गुंतवत गेलेत. आज त्याची किंमत 60 लाखांपेक्षा जास्त आहे. माझं तर डोकं गरगरू लागलं. आणखी 60 लाख रुपये? तिसरी फाईल उघडली. LICच्या एकूण 5 पॉलिसीज आहेत. सगळ्या तुमच्या नावावर आहेत. मॅच्युरिटी रक्कम 50 लाख रुपये. मग त्यांनी चौथी फाईल उघडली. गोल्ड बॉन्ड 20 लाख रुपये. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी काहीच बोलू शकत नव्हते. श्रीकांत साहेब म्हणाले, विद्याजी, शंकररावांनी एकूण मिळून 2,60,00,000 रुपयांची संपत्ती तुमच्या नावावर उभी केली आहे. सगळं फक्त तुमच्या नावावर. एकही जॉईंट अकाउंट नाही. सगळं काही विद्या पवार या एकाच नावावर. मी तिथेच खुर्चीवर बसून रडू लागले. 30 वर्ष शंकररावांनी गुपचूप माझ्यासाठी हे सगळं केलं. मला कधीच न सांगता. का? कारण त्यांना माहीत होतं, त्यांना काही झालं तर मला पैशांची गरज भासणार आहे. त्यांना माहीत होतं हे जग कसं आहे. आणि त्यांना हेही माहीत होतं की शेवटी मला एकटीनेच उभं राहावं लागणार आहे. श्रीकांत साहेबांनी मला पाण्याचा ग्लास दिला. मग म्हणाले, हे बघा. ते आणखी एक लिफाफा काढतात. त्या लिफाफ्यात एक चिठ्ठी होती, शंकररावांच्या हस्ताक्षरात. मी ती चिठ्ठी उघडली. त्यात लिहिलं होतं, माझी प्रिय विद्या, जर तू हे पत्र वाचत असशील तर याचा अर्थ मी तुझ्याबरोबर नाही. मला माफ कर. मी तुला एकटीला सोडून गेलोय, पण तुला सुरक्षित ठेवलेलं नाही, असुरक्षित ठेवलेलं नाही. 30 वर्ष दर सोमवारी मी बँकेत जात होतो. तू कधी प्रश्न विचारला नाहीस, कधी शंका घेतली नाहीस. फक्त तुझा विश्वासच माझ्यासाठी सगळं काही होतं. मी प्रत्येक आठवड्याला तुझ्या भविष्यासाठी काही ना काही बाजूला ठेवत गेलो पैसे. हा माझ्या प्रेमाचा पुरावा आहे. विद्या, हा सगळा पैसा तुझाच आहे, फक्त तुझा. प्राजक्ताची काळजी घे, पण कधी कुणालाही तुझ्या संपत्तीवर ताबा घेऊ देऊ नकोस. हे तुझं कष्ट आहे, माझं कष्ट आहे. घराचे रजिस्टर पेपर्स बँकेच्या लॉकरमध्ये ठेवले आहेत. ते फक्त तुझ्याच नावावर आहेत. 2 वर्षापूर्वी मी माझं नाव काढून टाकलं. घर फक्त तुझ्याच नावावर आहे. माझ्या नावावरून मी कमी केलं. मी एका वकिलाशी बोलून ठेवलं आहे. जर कधी कुणी तुझ्या संपत्तीवर वाईट नजर टाकली तर श्रीकांत साहेबांकडे त्या वकिलाचा नंबर आहे. ते तुझी मदत करतील. मला माहीत आहे तू खंबीर आहेस. आजवर प्रत्येक संकटाला तू सामोरी गेलीस. पुढेही जाशील. माझ्यावर विश्वास ठेव. मी नेहमी तुझ्याबरोबर आहे. तुझाच शंकर. मी ते पत्र वाचत होते आणि वाचत वाचत हुंदके देत रडत होते. शंकररावांनी सगळा विचार करून ठेवला होता. सगळं काही त्यांना माहीत होतं. मला काय हवं आहे त्यांना माहीत होतं. मला कसं सुरक्षित ठेवायचं आहे. श्रीकांत साहेब म्हणाले, विद्याजी, शंकरराव खूपच दूरदर्शी विचारांचे होते. त्यांनी तुमच्यासाठी प्रत्येक गोष्टीची व्यवस्था करून ठेवली आहे. आता तुम्ही निश्चिंत राहा. मी डोळ्यातलं पाणी पुसलं आणि म्हणाले, श्रीकांत साहेब, मी तुमच्या मनापासून आभारी आहे. तुम्ही शंकररावांना खूप मदत केली. ते शांतपणे म्हणाले, हे माझं कर्तव्य होतं. आणि विद्याजी, अजून एक गोष्ट. शंकररावांनी मला एका वकिलाचा नंबर दिला होता. कधी तुम्हाला कायदेशीर मदत लागली तर हा नंबर वापरा. ते म्हणत त्यांनी मला एक कार्ड दिलं. त्यावर लिहिलं होतं, अधिवक्ता मिहीर आपटे, कौटुंबिक मालमत्ता कायदे. मी ते कार्ड पर्समध्ये ठेवलं आणि बँकेतून बाहेर पडले. त्या क्षणी माझं पावलं हलकी झाली होती. माझं मान नकळत उंचावली होती. आता मला स्पष्टपणे कळालं होतं शंकररावांनी माझ्यासाठी काय केलं होतं. त्यांनी मला एकटीला सोडलेलं नव्हतं. त्यांनी मला भक्कम बनवलं होतं फायनान्शियली. घरी पोचले. मी एक कप चहा बनवला. चहाचा कप हातात घेतला आणि माझ्या खोलीत जाऊन बसले. विचाराचा गराडा मनात दाटून आला. उदयने माझ्या विरुद्ध केस केली आहे. तो समजतोय की मी एक विधवा आहे, जिला सहज घाबरवता येईल. पण आता परिस्थिती बदललेली होती. आता माझ्याजवळ ताकद होती. माझ्याजवळ साधनं होती. माझ्याजवळ शंकररावांनी दिलेली सुरक्षितता होती. मी मनाशी ठाम निर्णय घेतला. आता मी गप्प बसणार नाही. मी आता लढणार आणि ठामपणे उभी राहणार. दुसऱ्या दिवशी मी अधिवक्ता मिहीर आपटे यांना फोन केला. मी त्यांना सगळी हकीकत सांगितली. उदयने दाखल केलेली केस, त्याने पाठवलेला प्रॉपर्टी एजंट आणि सगळं काही. मिहीरजी म्हणाले, विद्याजी, तुम्ही अगदी योग्य वेळी फोन केला आहे. या केसला काहीच अर्थ नाही. घर तर पूर्ण तुमच्या नावावर आहे. रजिस्टरमध्ये कुठलीही गडबड नाही. मी याचं उत्तर तयार करतो. शर्मर थांबून ते पुढे म्हणाले, आणखी एक गोष्ट. मी उदय नाईक यांचा संपूर्ण बॅकग्राऊंड तपासतो. जर तो फसवणूक करत असेल तर अजून बऱ्याच गोष्टी समोर येतील. मी म्हणाले, ठीक आहे. 2 आठवड्यांनी मिहीरजींनी मला ऑफिसमध्ये बोलवलं.
मी गेले तेव्हा मला पाहताच ते म्हणाले, विद्याजी, खूपच महत्त्वाची माहिती मिळाली आहे. त्यांनी काही कागद माझ्यासमोर ठेवले. ते म्हणाले, उदय नाईक यांना रिअल इस्टेट कंपनीवर प्रचंड कर्ज आहे. त्यांच्यावर 30 लाखांचं कर्ज आहे. 3 लोकांकडून पैसे उधार घेतले आहेत आणि अजून परत केलेले नाहीत. त्यांच्यावर फसवणुकीच्या 2 केसेस सुरू आहेत. माझे डोळे विस्फारले. उदयवर 30 लाखांचं कर्ज आणि प्राजक्ताला याची कल्पनाही नसेल. मीरजी पुढचे कागद दाखवत म्हणाले, आणि हे बघा, तुमच्या सह्या खोट्या केल्या आहेत. कोर्टाने पाठवलेल्या नोटिशीत जे कागद जोडले आहेत त्यावर तुमच्या बनावट सह्या आहेत. ते ठामपणे म्हणाले, हा पूर्ण आखलेला कट आहे आणि हा कट म्हणजे सरळ सरळ केलेला एक गुन्हेगारी अपराध आहे. ते पुढे म्हणाले, विद्याजी, तुम्हाला वाटत असेल तर आपण ताबडतोब पोलीस तक्रार करू शकतो. उदयला अटकही होऊ शकते. मी क्षणभर विचार केला आणि म्हणाले, नको, आत्ताच नको. पहिल्यांदा मला त्याचा सामना करायचा आहे. सत्य प्राजक्तासमोर यायला हवं. तिचे डोळे उघडायला हवेत. तिला कळायला हवं तिने नेमके कोणाशी लग्न केलं आहे. मीरजी म्हणाले, जसं तुम्हाला हवं तसं आहे तसं करूया. पण विद्याजी, जरा सावध राहा. अशी माणसं काहीही करू शकतात. मी फक्त मान डोलवली आणि घरी परत आले. त्या रात्री मला झोपच आली नाही. डोळे मिटले तरी मन जागच होतं. मी सतत विचार करत होते, उदयला त्याची लायकी कशी दाखवायची आणि सत्य कशा पद्धतीने उघड करायचं. पुढच्या रविवारी पुन्हा उदय, विजयाताई आणि प्राजक्ता माझ्या घरी आले. यावेळी उदयचा आवाज अधिकच कठोर झाला होता. नाश्ता झाल्यानंतर तो म्हणाला, आई, तुमच्या घराची किंमत काढली आहे. या घराची किंमत जवळजवळ 1,20,00,000 रुपये आहे. जर आपण हे घर विकून एखादा छोटा फ्लॅट घेतला तर उरलेल्या पैशातून प्राजक्ताचं भविष्य सुरक्षित करता येईल. मी शांत आवाजात म्हणाले, उदय बेटा, हे घर विकलं जाणार नाही. मी याच घरात राहणार आहे. त्या विजयाताई पुढे म्हणाल्या, ताई, तुम्ही तर खूपच हट्टी आहात हो. आम्ही तुमच्या भल्यासाठी बोलतोय. म्हातारपणात तुम्हाला आमचीच गरज लागणार आहे. तुम्ही एकट्या राहू शकत नाही. मी ठामपणे म्हणाले, मी एकटी आहे, पण असहाय्य नाही. हे लक्षात ठेवा. उदयचा आवाज अचानक वाढला. तो म्हणाला, आई, तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न का करत नाहीत? हे घर प्राजक्ताचंही आहे ना, आणि मी तिचा नवरा आहे. त्यामुळे या घरावर माझाही अधिकार आहे. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, उदय, या घरावर तुमचा कोणताही अधिकार नाही. हे फक्त घर माझं आहे. रजिस्टरमध्ये फक्त माझंच नाव आहे, विद्या पवार. तो चिडून म्हणाला, पण हे घर बाबांच्या नावावरही होतं ना? मी शांतपणे उत्तर दिलं, नाही. शंकररावांनी 2 वर्षापूर्वी त्यांचं नाव कमी केलं होतं. आता हे घर पूर्णपणे माझंच आहे. उदयचा चेहरा लालबुंद झाला. तो ओरडत म्हणाला, तुम्हाला कसं माहीत? तुम्ही कधी रजिस्टर पाहिलंच नाही. मी हसत म्हणाली, मी पाहिलं आहे. ते बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलं होतं. मी स्वतः बँकेत जाऊन पाहिलं आहे. तेव्हा विजयताई म्हणाले, मग काय झालं? तुमच्या मुलीचा अधिकार आहे ना या घरावर. तुमच्यानंतर हे सगळं तिचंच तर होणार आहे. तर आत्ताच का देत नाही तिच्या नावावर करून? मी ठामपणे म्हणाले, जेव्हा मी मरणार तेव्हा. अजून मी जिवंत आहे आणि जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत हे घर माझंच राहणार. उदय आता उठून उभा राहिला. रागाने तो म्हणाला, आई, तुम्ही फारच स्वार्थी आहात. तुम्ही फक्त स्वतःचाच विचार करता, तुमच्या मुलीचा नाही. तेव्हा मी उभी राहिली आणि म्हणाले, मी माझ्या मुलीबद्दल खूप विचार करते. म्हणूनच मला वाटतं तिच्या कष्टांच्या पैशांवर दुसऱ्या कुणाचाही ताबा नसावा. उदय रागाने निघून गेला. विजयाताई त्याच्या पाठीमागे निघून गेल्या. प्राजक्ता मात्र मागेच उभी राहिली. तिच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं. मी विचारलं, प्राजक्ता बाळा, तू ठीक आहेस ना? ती म्हणाली, आई, मला माहीत नव्हतं उदय असा आहे. मला माफ कर. मी म्हणाले, बाळा, अजूनही उशीर झालेला नाही. अजूनही तू योग्य निर्णय घेऊ शकतेस. ती काहीच बोलली नाही. गुपचूप निघून गेली. त्या दिवसानंतर 2 आठवडे कुणीही आलं नाही. मी प्राजक्ताला अनेकदा फोन केला, पण तिने काही फोन उचलला नाही. मला तिची काळजी वाटू लागली आणि मग एका रात्री 10 वाजता कुणीतरी माझा दरवाजा ठोठावला. मी दरवाजा उघडला तर समोर प्राजक्ता उभी होती. तिच्या चेहऱ्यावर माराचे व्रण होते. ओठातून रक्त वाहत होतं. साडी फाटलेली होती. माझं काळीज जोरजोरात धडधडू लागलं. मी थरथरत तिला विचारलं, प्राजक्ता, हे सगळं काय आहे? ती आत आली आणि माझ्या पायांवर कोसळून रडू लागली. रडतच म्हणाली, आई, मला माफ कर. माझ्याकडून फार मोठी चूक झाली आहे. मला माफ कर. मी तिला उठवलं, सोफ्यावर बसवलं आणि स्वयंपाकघरातून बर्फाचं पाणी घेऊन आले. रुमालाने हलक्या हाताने तिचा चेहरा पुसत विचारलं, तुझ्यावर हात कोणी उचलला? ती रडत म्हणाली, उदयने. आज तो दारू पिलेला होता. तो मला धमकी देत होता. तुझ्या आईला जाऊन समजाव आणि घर आपल्या नावावर करायला सांग. एवढून म्हणाले, आई बरोबर बोलते.
पण त्याने माझ्यावर हात उचलला. माझ्या मुलीच्या डोळ्यातलं पाणी पाहून माझं रक्त सळसळू लागलं. मी विचारलं, आणि तुझ्या सासूबाई? प्राजक्ता म्हणाली, त्या तिथेच उभ्या होत्या, काहीच बोलल्या नाहीत. फक्त उभं राहून सगळं बघत होत्या. मी ठामपणे म्हणाले, प्राजक्ता, आता खूप झालं हा. आजपासून ती इथेच माझ्याबरोबर राहणार. ती घाबरून म्हणाली, पण आई. मी तिचा शब्द तोडला, पण काही नाही. ज्या माणसाने तुझ्यावर हात उचलला आहे, अशा माणसाबरोबर तुला एक क्षणही राहायची गरज नाही. त्या रात्री प्राजक्ता माझ्याच घरी थांबली. दुसऱ्या दिवशी मी सकाळी वकिलांना फोन केला. मी त्यांना सगळं काही सांगितलं. ते शांतपणे ऐकत राहिले आणि मग म्हणाले, विद्याची आता वेळ आलेली आहे. आता आपल्याला ॲक्शन घ्यायलाच हवी. प्राजक्ताच्या वतीने उदयला घटस्फोटाची नोटीस पाठवावी लागेल आणि त्याच्याविरुद्ध घरेली हिंसाचाराची केस दाखल करावी लागेल. मी ठामपणे म्हणाले, जे करायचं आहे ते करा, पण आता मी माझ्या मुलीला त्या माणसाजवळ कधीच पाठवणार नाही. तेव्हा वकील म्हणाले, आणखी एक गोष्ट. आता वेळ आली आहे की उदयला त्याची लायकी दाखवावी लागेल. दुसऱ्या दिवशी मी उदय आणि विजयाताईंना घरी बोलवलं. ही सगळी माझीच योजना होती. मला हवं होतं की ते दोघे माझ्यासमोर बसावेत आणि मी त्यांचा कारस्थानाचा एक एक पदर उघड करावा. ती रविवारची दुपार होती. उदय आणि विजयताई आले. दोघांच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. उदय थेट विचारू लागला, प्राजक्ता कुठे आहे? तिला घरी यायचं नाही का? मी शांत पण ठाम आवाजात म्हणाले, प्राजक्ता इथंच राहणार आहे, तुझ्याबरोबर नाही. त्या विजयाताई संतापून म्हणाले, हे ठरवणारे तुम्ही कोण? प्राजक्ता उदयची बायको आहे. मी म्हणाले, आधी तुम्ही दोघं बसा, मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. ते दोघे सोफ्यावर बसले. त्यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आता गोंधळात बदलत होता. मी माझ्या बॅगेतून काही कागद काढले आणि म्हणाले, उदय, तुला वाटतं ना की मी एक मूर्ख, असहाय्य विधवा म्हातारी आहे? तुला वाटतं तुम्हाला घाबरू शकतो, माझी संपत्ती हडप करू शकतो, घर हडप करू शकतो, पण तू फार मोठी चूक करत होतास. कारण तू फार मोठी चूक करतोय. मला फसवण्याचा तू प्रयत्न करतोय, ते फार चुकीचं आहे. मी पहिला कागद त्यांच्या समोर ठेवला. हे बघ, माझ्या घराच्या रजिस्टरचा कागद आहे, फक्त माझ्या नावावर, विद्या पवार. या घरावर तुझा कोणताही अधिकार नाही. उद्याचा चेहरा पांढरा फटक पडला. मी दुसरा कागद पुढे सरकवला आणि म्हणाले, हे बघ, माझ्या बँक अकाउंटचे स्टेटमेंट, फिक्स डिपॉझिट, इन्व्हेस्टमेंट, इन्शुरन्स, एकूण 3,60,00,000 रुपये. सगळं माझ्याच नावावर आहे. माझा नवरा शंकरराव 30 वर्ष माझ्यासाठी बचत करत होते आणि तुला वाटत होतं की मी एक असहाय्य विधवा आहे. विजयाताईंच्या तोंडातून शब्दच फुटेना. मी तिसरा कागद समोर ठेवला आणि हे बघ, तुझ्या कर्जाचं पूर्ण डिटेल्स. 30,00,000 रुपये कर्ज आहे तुझ्यावर. 3 लोकांकडून घेतलेले आणि अजूनही न फेडलेले 2 फसवणुकीचे गुन्हे. तुझी कंपनी पूर्णपणे बुडालेली आहे आणि अशा अवस्थेत तू माझ्या संपत्तीवर डोळा ठेवून होतास. उदय तर उडी मारून उभाच राहिला. हे सगळं खोटं आहे. तू ही माहिती कुठून आणलीस तुम्ही? मी शांतपणे म्हणाले, खाली बस, अजून माझं संपलेलं नाही. नाईलाजाने तो परत सोफ्यावर बसला. मी चौथा कागद त्याच्यामुळे समोर ठेवला आणि हे बघ, खोट्या सह्या, माझ्या नावाने बनावट कागद, कोर्टात खोटे दस्तऐवज सादर केलेस, हा सगळा माझ्या विरुद्ध कट आहे, गुन्हा आहे, क्रिमिनल अपराध आहे. मी पाचवा कागद पुढे ठेवला आणि ही बघ, डोमेस्टिक व्हायलन्सची केस. प्राजक्ताने माझ्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. तू तिच्यावर हात उचललास. हे सगळं घरेलू अत्याचारात मोडतं. उद्याचा चेहरा घामाघूम झाला. माझं ऐकून घ्या, तो कातरपणे म्हणाला. मी ठामपणे उत्तर दिलं, नाही. आता तू ऐकून घे. मी पुढे म्हणाले, 30 वर्ष मी एका शाळेत शिक्षिका होते. हजारो मुलांना शिकवलं. आयुष्यभर कष्ट केलं. माझ्या नवऱ्यानेही कष्ट केले. आम्ही आमच्या मुलीला सर्वोत्तम शिक्षण दिलं आणि तू एक निकामा, कर्जबाजारी, हिंसक प्रवृत्तीचा माणूस आहे. तुला वाटलं तू आमच्या कष्टाच्या पैशांवर ताबा मिळवशील, पण तू चुकीचा होताच. विजयताई घाबरून म्हणाले, जरा आमचं ऐकून घ्या. मी त्यांच्याकडे पाहून म्हणाले, शांत बसावं तुम्ही, तुमच्याशी नंतर बोलेन मी. मी उदयकडे पाहिलं आणि म्हणाले, आता मी तुला 2 पर्याय देते. पहिला, शांतपणे घटस्फोटाच्या कागदांवर सही कर. प्राजक्ताला कधी त्रास देऊ नकोस आणि आपल्या आयुष्यात पुढे निघून जा. दुसरा म्हणजे पोलिसात तुझ्या विरुद्ध फसवणूक आणि डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस दाखल करीन मी. तुझी उरलेली रिअल इस्टेट कंपनी बंद पडेल आणि तुझं नाव संपूर्ण पुण्यात बदनाम होईल. उदयचे हात थरथरत होते. तो कापऱ्या आवाजात म्हणाला, मला मिळायला हवी होती. मग वकिलांना म्हणाले, उदयने ज्या लोकांकडून कर्ज घेतलं आहे त्यांनी काय केलं आहे हे माहीत व्हायलाच हवं. वकिलांनी त्या सगळ्यांनाच संपूर्ण माहिती दिली. पुढील 2 महिन्यातच उदयचंच आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. ज्यांच्याकडून त्याने कर्ज घेतलं होतं त्यांनी त्याच्यावर केसेस दाखल केल्या. कोर्टाने त्याची सगळी संपत्ती जप्त केली. त्याची रिअल इस्टेट कंपनी अक्षरशः बंद पडली. बँकेने त्याची गाडी जप्त केली. तो ज्या फ्लॅटमध्ये राहत होता तोही त्याला रिकामा करावा लागला.
नंतर मला कळलं उदय आणि विजयाताई श्रीरामनगरमधील एका छोट्याशा भाड्याच्या खोलीत राहत होते. उदय आता एक रिअल इस्टेट कंपनी ज्युनियर एजंट म्हणून नोकरी करत होता. त्याचा सगळा ऐशो आराम संपून गेला होता. ये हैं कोटक नियो के तेज ट्रेडर। देखिए इनका गजब हौसला। निकी इंडेक्स डिप्स एंड स्नैप्स बैक। मार्केट खुलते ही भयंकर तेजी से गिरने के संकेत, पूरी ताकत से शॉर्ट कीजिए। Today's dip may be a rare buying opportunity. नोकरी करत होता. त्याचा सगळा ऐशो आराम संपून गेला होता. एके दिवशी बाजारात गेली असताना रस्त्याच्या कडेला उभा असलेला उदय मला दिसला. तो फारच बदललेला होता. दाढी वाढलेली, कपडे मळकट आणि डोळ्यात खोल लाज. त्याने मला पाहिलं. तो हळूच माझ्याजवळ आला आणि म्हणाला, आई मला माफ करा. माझ्याकडून फार मोठी चूक झाली. मी लोभी झालो होतो तुमची सगळी प्रॉपर्टी पाहून. तुम्हाला आणि प्राजक्ताला मी खूप त्रास दिला आहे. मी शांतपणे म्हणाले, उदय मी तुला केव्हाच माफ केला आहे, पण तू ज्या चुका केल्या आहेत त्याची शिक्षा तुला भोगावीच लागेल. आयुष्यात प्रत्येक गोष्टीची किंमत असते. तो उदास स्वरात म्हणाला, मला माहीत आहे. आता मी माझ्या चुकातून शिकत आहे. मी म्हणाले, ही चांगली गोष्ट आहे. प्रामाणिकपणे जगायचा प्रयत्न कर. तो निघून गेला. त्याला अशा अवस्थेत रस्त्यावर आलेलं पाहून मला कोणताही आनंद झाला नाही, पण मनाला समाधान नक्कीच वाटलं. समाधान याचं की मी माझं आणि माझ्या मुलीचं रक्षण केलं होतं त्याच्यापासून. माझ्या नवऱ्याच्या कष्टाची कमाई सुरक्षित ठेवली होती. आज प्राजक्ता खूप आनंदी आहे. ती आयुष्यात पुढे निघून गेली आहे. काही दिवसांपासून ती एका मुलाला भेटू लागली आहे. तो इंजिनियर आहे, चांगल्या कुटुंबातून आलेला आहे आणि प्रामाणिक देखील आहे. मी त्याला भेटली आहे. मला तो आवडला. कदाचित प्राजक्ताला पुन्हा एकदा आयुष्यातला खरा आनंद मिळेल आणि मी आता माझ्या घरात शांतपणे निवांत जगते. बागेतील झाडांना पाणी घालते. संध्याकाळी बाल्कनीत बसून चहा पिते. कधी कधी मला वाटतं शंकरराव माझ्याजवळच बसले आहे. मी माझ्या पैशातून एक छोटंसं ट्रस्ट सुरू केलं. हा ट्रस्ट विधवा महिलांना मदत करतो, त्यांना कायदेशीर सल्ला देतो, आर्थिक आधार देतो. मला वाटतं माझ्यासारखी दुसरी कोणतीही स्त्री एकटी पडू नये. वृद्धापकाळ चांगला जावा. कोणत्याही महिलेला कोणत्याही लोभी नात्यापासून घाबरत जगावं लागू नये. शंकररावांच्या मृत्यूनंतर 1 वर्ष उलटलं तेव्हा एका सोमवारी मी पुन्हा त्या बँकेत गेले जिथे शंकरराव मागील 30 वर्ष जात होते. श्रीकांत साहेबांना भेटले आणि त्यांना सगळं सांगितलं. त्यांच्या डोळ्यात तीच हलकी हसरी चमक होती जी मला नेहमीच उबदार वाटायची. ते म्हणाले, विद्या, शंकररावांना तुमचा अभिमान वाटला असता जर त्यांनी आज तुम्हाला पाहिलं असतं. तुम्ही जे केलं त्यांनी तुमच्याकडून नेहमीच अपेक्षित केलं होतं. तुम्ही असेच खंबीर राहा. मी शांतपणे उत्तर दिलं. मी खंबीर राहू शकले कारण शंकररावांनी नेहमी माझा विचार केला, कधीच एकटं सोडलं नाही. त्यांचा विश्वास, त्यांची काळजी, त्यांची प्रार्थना ही सगळीच ताकद मला मिळाली होती. श्रीकांत साहेबांनी हळूच सांगितले, यालाच प्रेम म्हणतात. खरं प्रेम म्हणजे आपल्या प्रिय व्यक्तीच्या सुरक्षिततेचा स्वतःला गुंतवून ठेवणं. आजही मी प्रत्येक सोमवारी त्या बँकेत जाते. जसे शंकरराव जात होते मी बसते, थोडं शांतपणे श्वास घेत बसते आणि मनाला वाटतं शंकरराव माझ्या जवळच आहेत. मला वाटतं ते आजही माझ्याशी बोलत आहेत, मला मार्गदर्शन करत आहेत, मला बळ देत आहेत. आयुष्यात कधी कधी लढावं लागतं, कधी आपल्या इज्जतीसाठी, कधी आपल्या हक्कांसाठी आपल्याला उभं राहावंच लागतं. आपल्याला आवाज उठवावा लागतो. शांत बसून काही होत नाही आणि आपलं अस्तित्व स्वतः सिद्ध करावं लागतं. मी आता 57 वर्षाची आहे. वय फक्त एक संख्या आहे. खरी ताकद तर आत्मविश्वासात, आपल्या निर्णयात आणि आपल्या मनाच्या दृढतेत असते. तर कधी तुमच्यावर कोणी अन्याय करत असेल, तुमच्या कष्टांवर नजर ठेवत असेल, तुमचा हक्क रौद्रपणे चालवण्याचा प्रयत्न करत असेल, तर घाबरू नका, लढा. आपला हक्क सिद्ध करा, आवाज उठवा. तुम्ही एकटे नाहीत. इज्जतीने जगणं हे प्रत्येक स्त्रीचं आणि प्रत्येक वृद्धाचं, व्यक्तीचं हक्क आहे. आपली इज्जत टिकवणं हीच खरी स्वतंत्रता आहे, हेच खरं बळ आहे. आणि ही बळ आपल्याला फक्त स्वतःवर आणि आपल्या निर्णयांवर विश्वास ठेवल्यानेच मिळतं. तर मग मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या कथेमध्ये. तोपर्यंत